पारूच्या गळ्यात सावित्रीने बघितलं मंगळसूत्र. पारू पूर्ण करू शकेल का आपला वटपौर्णिमेचा उपवास? पारू शो मध्ये या दिवसात खूप जास्त ड्रामा बघायला मिळत आहे आणि अशातच आपल्याला येणारा एपिसोड सुद्धा धमाकेदारच बघायला मिळणार आहे. येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की वटपौर्णिमा स्पेशल एपिसोड असणार आहे, ज्यामध्ये किर्लोस्कर परिवारातील बायका त्यांच्या पतीसाठी पूजा करतात, वडाच्या फेऱ्या घालतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची मागणी करतात. हे सगळं पारू सुद्धा बघत आहे आणि तिच्या मनात विचार चालला आहे की आदित्य सरांची ती बायको असून सुद्धा वडाची पूजा करू शकत नाही आहे, पण निसर्ग तिला संकेत देतो आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र झाडाला अडकतं. त्यामुळे ती मागे थांबते आणि बाकी सगळ्या पुढे निघून जातात आणि तेव्हा पारू एकटी वडाची पूजा करते आणि आदित्यच्या दीर्घायुष्याची मागणी करते. घरी गेल्यावर पारूला असं कळतं की किर्लोस्करांची एक रीत आहे, वटपौर्णिमेचा उपवास तसाच सोडला जातो नवऱ्याचं उष्ट अन्न खाऊन. आणि हे जेव्हा अहिल्यादेवी करते त्यानंतर पारू हे सगळं बघून आदित्यच्या ताटातील उरलेलं अन्न खाते आणि हे सावित्री बघते. सावित्री पारूच्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा बघते आणि ती हैराण आहे आणि तिने केलाय पारूला प्रश्न की तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कसं आलं. आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे, सावित्रीला कळणार का पारूच्या मनातील भावना आणि ती दालना समजून घेणार का, बघणं आहे खूप महत्वाचं. तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा. टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.